सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आज या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी लढणारे लढवय्ये शेतकरी म्हणायला हरकत नाही। आणि या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असणारे महेश खराडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। या भाजप प्रवेशाचं नेमकं गमक काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत महेश खराडे। राजू शेट्टींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलनांमध्ये कामांमध्ये FRP असो, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असो, शक्तीपीठ महामार्ग असो, या अनेक प्रश्नांवर तुम्ही काम केलेलं आहे। आणि असं असतानाही आता भाजप प्रवेश का? सातत्यानं आम्ही आमचा तसा पिंड चळवळीचा संघर्ष करण्याचा आहे आणि त्या स्वभावानुसार आम्ही गेली 12 वर्ष एक तप म्हणजे रामानं वनवास भोगला तसा आम्ही वनवास म्हणणार नाही, पण शेतकऱ्यांसाठी आम्ही खडतर मी आणि माझ्या सगळ्या सहकार्याने खडतर संघर्ष केला। गुन्हे दाखल करून घेतले, तुरुंगवास भोगला, प्रपंचाची राखरांगोळी केली आणि मग हे सगळं करत असताना खरं तर एवढं मोठं काम उभा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या जिल्ह्यामध्ये झंझावात तयार व्हायला पाहिजे होता। पण तो झंझावात निर्माण करण्यात आम्हाला अपयश आलं का? तर जो शेतकरी ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय तो शेतकरी मात्र प्रश्नाभोवती हजारो शेतकरी आमच्याबरोबर येतात। म्हणजे दूध दराचा प्रश्न असेल हजारो शेतकरी आमच्याबरोबर येतील, ऊस दराचा प्रश्न असेल हजारो शेतकरी आमच्याबरोबर येतील। कोणताही शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला की शेतकरी आमच्याबरोबर येतो, तो प्रश्न सुटला की मात्र शेतकरी आमच्याबरोबर राहत नाही, तो आमच्यातनं राजकीय पक्षाच्या कोंड्यात पुन्हा जातो। आणि मग मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला की शेतकऱ्यांना जर राजकीय पक्षच पर्याय वाटत असेल, शेतकऱ्यांची पहिली पसंती राजकीय पक्षालाच असेल आणि आपल्यालाही 12 वर्षाच्या संघर्षातनं आणखी म्हणजे पदरमोड करून हे सगळं करावं लागत असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, आपल्याला रचनात्मक काम करावं लागेल, आपल्याला संविधानिक कामातनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा। आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणार नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवणारच, पण त्याला संस्थात्मक, रचनात्मक आणि संविधानिक मार्गाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू। कारण मग आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल होणार नाहीत, त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार नाही, घरादारावरती तुळशीपत्र ठेवावं लागणार नाही। म्हणजे हा आमच्या कार्यकर्त्यांचा, माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास संपेल ही भूमिका त्यामागे होती। आणि दुसरी भूमिका आम्हाला भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी जे आमच्या शेतकऱ्यांचे संविधानिक पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी जे सहकार्य लागेल, संस्थात्मक पातळीवर जे काम करायचं आहे उभा करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य करण्याची तयारी दर्शवली। आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न दूध दराचा किंवा ऊस दराचा हे आम्ही सोडवणार आहोत, पण त्याची पद्धत आमची वेगळी असेल। आम्ही उठसूट आम्ही लढणार नाही, संघर्ष करणार नाही, रस्त्यावर उतरणार नाही, पण ते प्रश्न मात्र आम्ही निश्चितपणाने शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी आमची वाटचाल यापुढच्या काळात असणार। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर कुठल्याही प्रश्नाची जर तड लावायची असेल तर सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्या विरोधामध्ये जाऊन काम करावं लागतंय। तुम्ही आतापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्येच अनेक वेळा आंदोलन केली असतील, काय केलेलं आहे, आणि आता तर तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्येच जाऊन बसलेला आहे। मग कशा तऱ्हेनं तुम्ही त्यांना विरोध करणार आहात? कारण एकीकडे बघायला गेलं तर FRPचा तो प्रश्न आहेच, शिवाय जो सगळ्यात आता मोठा प्रश्न भेडसावतोय तो शक्तीपीठ महामार्गाचा आहे। जिल्ह्यातली 19 गावांमधनं हा शक्तीपीठ महामार्ग जातोय, त्या संदर्भात तुमची भूमिका खूप मोठी राहिलेली आहे। याच्या आधी अगदी राजू शेट्टींच्या बरोबर अनेक आंदोलन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्ही केलेले आहे। मग आता त्या शक्तीपीठ महामार्गावर कशा तऱ्हेने लढणार तुम्ही? नाही, आम्ही आता जो पूर्वी शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यात नव्हता त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आणि तो आपला रद्द केलेलाच आहे आणि नवीन अजून अद्याप कोणतेही रेखांकन आलेलं नाही। ते रेखांकन आल्यानंतर त्यावेळी आम्ही पुन्हा आमची सगळे बसून आम्ही त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊ। आता बघायला गेलं तर काही शेतकऱ्यांची मागणी आहे शक्तीपीठ महामार्गचं जे पहिला जो रेखांकन होतं ते रद्द केलेलं आहे, दुसरं केलेलं आहे। परंतु आता काही शेतकऱ्यांची अशी मागणी आली की शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे असाही उठाव शेतकऱ्यांकडून होतोय, त्या संदर्भामध्ये काय भूमिका? हो, अगदी म्हणजे 100% आम्ही शक्तीपीठच्या विरोधात भूमिका घेत होतो आणि त्याचवेळी काही शेतकऱ्यांची त्यांच्या बाजूने भूमिका होती। आता 2-3 दिवसात आम्ही बघतोय की अनेक गावातनं याच पूर्वीच्या रेखांकनानुसारच मार्ग गेला पाहिजे। आता आम्ही त्या शेतकऱ्यांना पुन्हा भेटू, आम्ही म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांचा समन्वय कसा साधता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। म्हणजे ज्यांना हवा आहे की बाबा याच परिसरात पाहिजे आणि ज्यांना नको आहे
त्या दोन्ही शेतकऱ्यांना एकत्रित बसून काय मार्ग काढता येईल, काय चर्चा करता येईल, ते दोघांचंही ऐकून आम्ही योग्य निर्णय घेऊ. नक्कीच या निमित्तानं इथून पुढच्या काळामध्ये संस्थात्मक आणि घटनात्मक कार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सत्तेमध्ये बसून, सत्ताधाऱ्यांमध्ये बसून सोडवण्यात येतील आणि त्यासाठी खास प्रयत्न केला जाईल. यासाठी या भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं महेश कराडे यांनी सांगितलंय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.